तर कसे आहे तुम्ही मित्रांनो? मोरच्या गाडीतून एक मिनिट, यू गाणं कोणतं आहे? उतरलो, अरे कॅमेरा तर बंद कर ना. चालत चालत पोहोचलो कॉलेजच्या बाहेर ना. त्यानंतर घुसलो कॉलेजला. आज पण कॉलेज खाली होता. येऊन बघितलं तर अख्खी बिल्डिंग खाली होती. काय घुसलो वर्गात, 10 एवढेच वर्गात मुलं होते. मी झोपून ब्लॉग शूट करतो. काय करू, दुसरं काम नव्हताच. काय आलो बाहेर ना. काय रे काय करतो? आलो वर्गात. काय करू, दुसरं कामच नव्हता. मिनिट चालू वर्गात ब्लॉग काढतो. काय वर्गात बसून पण आला होता कंटाळा. काय निघालो वर्गाच्या बाहेर ना. दिसली ना, माहित नाही काय घेतलेलं मी. सेकंड आता माहित पडलं काय घेतलेला. काय निघालो कॉलेजच्या बाहेर, रिक्षात बसलो, उतरलो ना. घ्यायला गेलो फ्रेम ना. तिकडे शॉर्टकट मारून पोहोचलो स्टेशनवर. जाऊन पण आता कंटाळा आलेला आहे. म्हणजे कारण असं आहे की काल ईव्हीचा पेपर कॅन्सल झाला. आज तर लेक्चरच नाही घेतले. म्हणजे इंग्लिशचा घेतला असेल काय नाही तेव्हा नाही माहित. आता फोन करतो, तो उचलत नाही फोन. तर घेतला असेल काय माहित. आणि आज म्हणजे ब्लॅकलिस्ट लागलाय. अरे भाई तुझा येईल का नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये? झिरो कॉन्फिडन्स. हो परफेक्ट आहे. मला माझा मेसेजचा आयकॉन वाजायला लागलाय. आणि आता आम्ही फ्रेम घ्यायला गेलेलो. 240 घेतलेले फ्रेम ना. हो काय पुढचं ओळखली की नाही? हो नाही, मी ती ह्याचा 40 रुपये डिस्काउंट पण नाही दिला. 40 रुपये डिस्काउंट नाही दिला याला, कारण की डिस्काउंटची ऑफर कमी झालेली. कानाचा सुनबार कोणताच नव्हता. आता डायरेक्ट येतील ते कुठे, पावसाळ्याच्या नंतर. आणि आता गरम गरम पण खूप लागायला म्हणून डायरेक्ट शॉर्टकट मारला. जर लॉंग कट घेतला तर खूप म्हणजे गरम पण येईल. आम्ही डायरेक्ट इंडियन टू डायरेक्ट आफ्रिकन होतील. वेस्ट इंडिज, इंडियन नाही डायरेक्ट वेस्ट इंडिज होतील आम्ही असे. म्हणजे गरम आहे. आणि जर तुम्ही पण गरमीच्या बाहेर बाहेर निघत असेल तर पाण्याची बॉटल घ्या, कारण की मी पाणी अख्खा संपवलंय. आणि आता मी डायरेक्ट स्टेशनाच्या इथपर्यंत पोहोचलोय. आणि तो भाई सदम्यातच गेलाय. म्हणजे लेक्चर नाही, हे नाही, ते नाही, काय नाही. ओ भाई बुलेरो, बाजीराव सिंगमची सर्वात फेवरेट गाडी. ड्रिफ्ट मारतो ना ते. कालच्या ब्लॉग मध्ये त्याला डायरेक्टर सुनील शेट्टी बोललेला. सुनील शेट्टी नाही, रोहित शेट्टी डायरेक्टर. माहिती मी चुकून चायला सुनील शेट्टी बोललेला. एक सेकंड कोणता डायलॉग बोलायला लागलाय मी, तेव्हा आठवलं अरे रोहित शेट्टी आहे, रोहित शेट्टी आहे. नाही तर वाटला काय ते. चल आता चालता पोचलो हे खायला. ये गरीब की माँ की इताची その車輪が、お前はどこマイケチョド。 बसलो ना. आली ट्रेन ना. बसलो ट्रेन मध्ये ना. उतरलो उमरलीला. तर जस्ट माहित पडला की आमचा जो लेक्चर होता इंग्लिशचा घेतला. ओसीचा घेतला का? ओसीचा घेतला म्हणजे प्रेझेंटी वगैरे घेतलाय. आपले चेन्नई, आपले 2 चेन्नईवाले भेटले ना. हा फक्त एक आहे की चेन्नई जिंकते. एम आय मुंबईवाला. आज तू चेन्नई जिंकेल ड्रॉप करेल मी यांचा हा. आता मॅचला बघू ना, रोहित वर्सेस धोनी. आता जेवढी पण मॅच झाली नाही आयपीएलची सर्वात म्हणजे भारी मॅच होणार आहे जेव्हा धोनी आणि रोहित येतील. कसे हा काप बघू बघू गाईच बघूया आपण मॅच जिंकल्यावर. आणि जर मॅच जिंकली, मी ब्लॉग बद्दल काय नाही सांगू शकणार. म्हणजे मी हे थोडं ते नाही सांगणार. नाही मॅच जिंकली तर सीएसके जिंकली, जर मुंबई हरली. आज काय होणार माहितीये का? बोल. एक तर MI जिंकेल, हा एक तर CSK हरेल. सीएसके जिंकेल, याला बोलायचं सीएसके जिंकेल. हे बघ, नाहीतर MI जिंकेल नाहीतर सीएसके जिंकेल. दोघांपैकी कोणतरी जिंकेलच, कारण की भाई हे 2 टीम अशा जे 5 ट्रॉफी हे करणारे आहे. आणि भाई म्हणजे दोन्ही कॅप्टन. पण आज तर पाऊस पडणार आहे कुठे? वानखडेला. वानखडे का तुमच्या बाबा स्टेडियम घेऊन बसलाय का? तुमचं जेव्हा पण येईल वानखेडेला पाऊस पडेल. आज वानखडेलाच मॅच आहे ना? हा वानखेडेलाच आहे. पाऊस पडणार आज मुंबईला. भाई असं काय होते म्हणजे वानखेडेलाच पाऊस का पडेल? जर पाऊस पडले तर मॅच डिले झाली वाट लावली तेव्हा. देव पण बोले हे 2 लेजेंडरी टीमला आता नको, पुढच्या मॅचला. जर समज मॅच ड्रॉप झाली तर 1-1 पॉईंट भेटू शकतो ना. हो
तुला काय भेटतो सांगतो भेटतो 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 शायद. ठीक आहे, तर आता आपण भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉकला. तर मी माझा ब्लॉक संपन्न करतो. चल.